मधनं व्ह्यू काय दाखवू. असा व्ह्यू येतोय रूम मधनं. काल इथं बोन फायर केलं होतं. डे 3 नाको टू काजा वाया गिव मॉनेस्ट्री, टॅबो मॉनेस्ट्री और धनकर मॉनेस्ट्री. ही सध्या आहे नाकोचा व्ह्यू. आता चाललोय नाको लेकला. सध्या हे नाको लेक फेमस आहे. नाको लेक करून मग नंतर गिव मॉनेस्ट्रीला हलायचं. अराउंड 60 किलोमीटर आहे वाटतं आणि डिस्टन्स 60 किलोमीटर आहे आणि 1 तास 20 मिनटं ते 10 मिनटं लागतील. ही नाको ते एक ट्रेक आहे, मग डायरेक्टली गाडी जाते. त्यासाठी असला रस्ता आहे. हे आहे ती वरची. तिकडे कुठं तर दुसरीकडे जाते. ही नाको गाव आहे. नाको गावापासून वर चढत चढत येऊन थोडी ऑफरोडिंग करूत. ही एक काय तर स्तूप आहे. तिने त्यांच्यात स्तूपच म्हणतेच वाटते याला. उंचीवर आता तो मागाचा ट्रेक उतरतोय. आता डायरेक्टली गिव मॉनेस्ट्री मध्ये कुठं तर व्ह्यू असेल तर थांबायचं. आता डायरेक्टली गिव मॉनेस्ट्रीला थांबायचं, कारण की आज बघण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळं मध्ये असं कुठं थांबून काय फायदा होणार नाही. असला रस्ता ही आहे पूर्ण नाको गाव. ते लेक नाको लेक. नाकोच्या छोट्या छोट्या गल्ल्या. शेतीमध्येच आता उंची वाढेल शक्यतो, कारण की नाको बघितलं होतं. नाको पण 3200 मीटर उंचीवर होतं, सेम चितकुलसारखं. आता पण काजा जाणार आहे 4000 समथिंग, 4200 का काय तर आहे. काजा मीटर उंचीवर आहे काजा. तिथं थोडा प्रॉब्लेम होतो आहे ऑक्सिजनचा. थोडी सिकनेस येते, पण पाणी पेत राहिलं का काय होत नाही. मग आता स्लोप आला आहे पूर्ण. आता जाईल गाडी चांगली. आपली डेस्टिनेशन का अजून 100 आहे, पण आपल्याला असंच इकडं तिकडं फिरायचं आहे म्हणून थोडं डिस्टन्स वाढलं आहे. आत्ता पण 10 किलोमीटर आलो. थोडं गाडी चालवायला थोडी मजा येणार आहे. इथून जाऊन असं 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 झेड 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 उतरायचं आहे. आता नुसतं ते सगळं उतरून 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 मग नंतर ही आपली स्पिती रिव्हर आणि एक छोटंसं गाव खाली काय तर. आता फक्त उतरायचं आहे.
त्यामुळे आता काय एवढं टेन्शन येणार नाही. फायनली डोंगर उतरून आलो खाली. आता इथनं खाली खाली आता हळूहळू जायचं. आय थिंक मी नाकोचा तो पूर्ण डोंगरच उतरलो वाटतं. इथं कडेला आपली आपली स्प्रिती रिव्हर, त्याच्या साईडनं आता रस्ता कुठं आहे, कोणतं तरी गाव आहे वाटतं. ते एक छोटासा ब्रिज. अजून एक पूल राजनाथ सिंग यांनी उद्घाटन केले. आणि पुढे हा व्ह्यू. शलकर गावात आहे ना, अल्टिट्यूड 3200 मीटर. सेम चितकुली एवढा. खळखळतं पाणी, खड्याला मोठ्या मोठ्या डोंगर दगडाची. हे आत्ता पडलेले दगड आहेत. हे या रस्त्यावर कधी पण दगड कशी पण पडते. गडायचं आहे काम चालू आहे तर काय ते. इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन डू इट. मी पण असंच ही ट्रिप करायचं स्वप्न बघितलं तर आज फायनली करतोय. इथे इंडो तिबेटियन बॉर्डर स्पिती. ओके ओके. इथं अजून एंट्री पण करायची, लायसन वगैरे दाखवायचं आहे, हे सगळं करायचं. लागली इथं आता पोलीस चौकीत एंट्री केली आहे. नाव नंबर घेते ती, गाडी नंबर और काय काय ते सगळे घेते ते. हा, वेलकम टू स्पिती व्हॅली. लोसर टाबो काजा. ते मागाचं चुकलं होतं, तिथं वर जायचं नव्हतं. हा जो रस्ता आहे इथूनच पुढे जाऊन गुरु मॉनेस्ट्रीला जाते. आता पण आता मला वाटतं हा रस्ता येतो इथनं पूर्ण कम्प्लिटली वन वेज आहे. 2 वे संपला आता रस्ता. आता इथनं थोडा रस्ता खराब व्हायचा चान्सेस आहे. इथनं पुढं आता प्रवास इथनं मनालीपर्यंत. हा आहे तो रस्ता. आता इथून राईटला जायचं आहे, मग जाते की मॉनेस्ट्रीला. आणि लेफ्टला गेलं का टॅबो नाको सॉरी काजाला जातं. तर इथून ऑफ रोडिंग आहे. एक दुसरी कुठली तर बारकी नदी आली इथं. ही नंतर मग स्पिती नदीला मिळते. आता 9 किलोमीटर. यू मॉनेस्ट्रीच्या रस्त्याला पण खूप सारे सिनिक व्ह्यूज आहेत.
दाखवली. डोंगर नुसतं खडीचा डोंगर नुसतं, कडेला पाणी, फुलाची झाडं. अरे पुढं बारकेची मॉनेस्ट्री दिसते, ती एक ग्यू मॉनेस्ट्री. तिथं जायचं आपल्याला आता. ग्यू मॉनेस्ट्रीच्या मागचा डोंगर चांगला आहे. बर्फ थोडाच राहिला आता तिथला विठ्ठलला. तिथं फुलं एक लय भारी आहे, ती बारकी बारकी वेगवेगळ्या कलरची. ती ग्राउंडवर तिथं पुढं झाड. स्टेसाठी खूप चांगलं आहे. टॅबोपेक्षा इथं स्टे केलेला लय भारी. स्वतःचा टेंट पण टाकू शकताय तुम्ही. त्यासला आयकॉनिक व्ह्यू असणार. चांगलं पाणी पण आहे इथं. इथल्या लोकांची घरं, होम स्टे वगैरे आहे तिथं. अरे मी इथून वर जायचं घेऊ मॉनेस्ट्रीसाठी. एक काहीतरी आहे, काय माहित नाही. ही एक इथं चेकपोस्ट आहे. आर्मीवाले तुमच्या गाड्या नंबरती लिहून घेते ती. आणि तिथं पर पर्सन 30 रुपये चार्जेस आहेत. आणि ही गिव मॉनेस्ट्री. आणि असा त्याच्या मागचा व्ह्यू आहे सगळं. ही अशी मॉनेस्ट्री आहे. एंट्रन्स आहे त्यांच्या मॉनेस्ट्रीची. मॉनेस्ट्रीच्या पुढचा व्ह्यू आहे. पाचशे वर्षापूर्वीची मंदिर. मॉनेस्ट्रीच्या वरचा मजला आहे, तिथला व्ह्यू आहे. मॉनेस्ट्रीच्या टॉप मधनं व्ह्यू आहे एकदम वर. गिव मॉनेस्ट्री तर झाली. आता चाललोय टॅबोत एक मॉनेस्ट्री आहे. ती मॉनेस्ट्री बघून मग धनकरला जायचं, काजाच्या अलीकडं. टॅबो आता शक्यतो 12-1 पर्यंत जास्तीत जास्त मोस्टली मला संपवायचा आहे. कारण की धनकरला पण करायचं आहे नंतर. ठीक आहे, चल. इकडून इकडे गेलो होतो, आता सरळ इकडं काजा. टॅबो, काजा, धनकरात सगळे इकडे. आत्ता एक विषय झालाय. पंजाबची दोघंच नाही ती मागं बुलेटवर यायला लागली. ती त्यांच्या बुलेटचा लेफ्ट साईडचा शॉक ऑब्झर्वर खराबच झाला आहे. आता त्यांच्यात म्हणजे त्यांना आता ते जाताना प्रॉब्लेम होत होते. त्यांचं थोडं लगेच आता मी माझ्या गाडीवर घेतले, ती यायला लागली. ती आता हळूहळू बघायचं. आता इथनं टॅबो 24 किलोमीटर आहे. तिथपर्यंत त्यांना करायचं.
तिथं मग तोपर्यंत कोणतरी मेकॅनिकल ते मिळेलच, त्या विषयाने. तिथं फक्त एवढा एकच रस्ता आहे, त्यातनं ती ट्रक गाडी असं थांबावं लागतं ट्रक जायला. अजून एक ट्रक. हा रस्ता चांगला आहे म्हणून बरा आहे. हा जर रस्ता चितकुल सारखा असता आणि असं पासिंग वगैरे असतं, शपथ. जरा बरा ही रस्ता असा आहे, चांगला. हुर्लिंग गाव आहे, हुर्लिंग. हुर्लिंग ही आहे तिथे दोघं. बाजाराने एवढं सामान आणले. अजून माझ्या मागे एक बॅग आहे, इश्यू होणारच घे. एवढं सामान जर लेट झालं सामान. माझ्याकडे अजून ह्यांच्यातली सगळ्यात जड बॅग माझ्या माग आहे. एवढं सामान काय नाही. हां लय अजून. हां रे, असं पण असू शकतं की लडाख ट्रिप पण करणार असतील. हो नोज. सुरमा गावाचं नाव आहे, सुरमा. 100-150 लोकांची गाव आहे. थिंक आधी रस्ता का पूल होता वाटतं. इथं आलंय सगळं ढासळून, गायबच सगळं. अवघड. पूलच होता, ढासळून आल्यामुळं गायबच झालं. पण एक रस्ता बघा, पूर्ण प्लेन रस्ता. 150-200 किलोमीटर नंतर आय थिंक असा प्लेन रस्ता बघितला मी. त्यापेक्षा पण जास्त आय थिंक. 150-200 पण नाही, 300-400. क्या चाहिए? नहीं अभी उसको, नहीं अभी उसको, नहीं अभी उसको ले लो. लारीमानाचं गाव आहे. गावाची लोकसंख्या 225 आहे. एक बुद्धाची मूर्ती. इथे ट्रेक करावं लागते, टाइम नाही. टॅबत पण आहे तशी एक सेकंड. बाईक जाते ना, कुठपर्यंत जाते बाईक? अरे वरपर्यंत जाते बाईक. त्या तिथं वर जायचं ठरवलंय शेवटी. गाडी जाते, आता चाललोय तिथं वर. आत्ता 50% आलोय. दगड पुढं व्ह्यू. आणि ही इकडला व्ह्यू. हाय, त्या बाजूला गेला का वेगळाच व्ह्यू, त्या बाजूला आला का वेगळाच व्ह्यू. अरे मगाशी तुम्हाला ते दाखवलं होतं खालून. हे ते बुद्धांचं. आणि इथं आत मॉनेस्ट्री.
लोक इथं ध्यान करायला बसतात. ह्याच्यापासून व्ह्यू किती भारी आहे. ती एक मागचा डोंगरचा पीक येतो आणि इकडं ती मला आता गोप्रोत समजत नाही चांगलं येतो का नाही, पण एक नंबर व्ह्यू आहे. धुक त्याबद्दल दर्शन पण झाले आता. आणि अशा प्रकारे आपल्या गाडीच्या 600 किलोमीटर ट्रिपमध्ये डिस्टन्स पण कव्हर झाले. आता ते पुढचं गाव दिसतंय ते टॅबो गाव आहे. त्या गावात जाऊन एक मॉनेस्ट्री आहे, ती मॉनेस्ट्री करून नंतर धनकर मॉनेस्ट्री करायची. तर त्याला जायला तिथं झालं एक अर्धा तास, धनकर मॉनेस्ट्रीला जायला 1 तास, मग नंतर काजा. वेलकम टू टॅबो. टॅबो तुमचं स्वागत आहे. गाव आलं का तेवढ्यापुरती ग्रीनरी इथे इथं काहीतरी डोंगर तर पाग नसती ही जायची. चल आता तिथे एक मॉनेस्ट्री आहे, मॉनेस्ट्रीत जाऊन दर्शन करून धनकर मॉनेस्ट्री म्हणजे कसं आहे, टॅबो तू काजा सरळ रस्ता जातोय, राईटला वळला का मग धनकर. ग्रामपंचायत टॅबो आपका हार्दिक अभिनंदन करती. टॅबोची मॉनेस्ट्री, त्याच्या शेजारी स्तंभ. ही न्यू मॉनेस्ट्री आहे आणि इकडे ही ओल्ड मॉनेस्ट्री आहे. आता ह्यात जायचं. ही ओल्ड मॉनेस्ट्री. जी शेर खांग द गोल्डन टेम्पल बंद आहे. खूप मोठी मॉनेस्ट्री. द टेम्पल ऑफ गॉडेस. आणि तिथं ते वर दिसतंय का, तर टॅबो केव्ज आहेत. लांबनं बघितलं का नुसतं असं दगड रचल्यागत वाटते, पण जवळ जाऊन बघितलं म्हणजे ह्याच्यावरती काहीतरी लिहिलंय. सगळ्या दगडांवर काहीतरी लिहिलंय, असं कोरलंय सगळ्यावरती. टॅबो मॉनेस्ट्री मेन एंट्रन्स आणि यातून मग मॉनेस्ट्री चालू झाले. आता ही टॅबोचा व्ह्यू. आता चालायचं धनकरला. टॅबो ब्रिज 2008चा. अशी काय काय अशी डोंगर आहे ती, मातीची डोंगर वाटते ती. म्हणजे याला दगड बिगड ती कशी राहिली ती काय माहिती ती. आणि पूर्ण मातीच वाटते, म्हणजे हाताने जरी पोखरलं तरी ते निघतंय.
स्लॅबवर कसं गवतानं आणि मातीचं मिक्स आहे. इकडे शेती. हे बघून तर मेक्सिकोत आल्यागत वाटायला लागलं. सगळं असलं डेझर्ट आहे. मागचे 200 किलोमीटरपासून असलं काय नसतं. कधी तर गाव आलं तर तेवढी हरियाळी येते, नाहीतर पूर्ण डेझर्ट, माउंटेन डेझर्ट. आणि ह्या दोन्ही, इकडे एक डोंगर आहे तिकडे एक डोंगर आहे आणि मध्ये जेवढी व्हॅली आहे, त्यामुळे इतकी बेकार हवा येते तिकडून. साफ 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 गाडी चालवायला पण प्रॉब्लेम व्हायला लागले. मस्त पाणी कसं आहे, निळं निळं पाणी, डोंगर. खूप वेळानंतर ऊन आले, बरं वाटायला लागले. आता लय सावलीत लय थंडी वाजते, लय टेम्परेचर आधीच कमी आहे. सावली झालं आणि व्हॅलीत नाही एवढं फास्ट वारं येत आहे. उन्हाला म्हणून बरं वाटायला लागलं. छोटासा लोखंडी ब्रिज. माने 6 किलोमीटर माने गाव आहे इकडं. इथून पुढं रस्त्यातून खाली उतरून तुम्ही नदीचा व्ह्यू पॉइंट एन्जॉय करू शकता. स्पिती रिव्हरचा मस्तपैकी कॅम्प वगैरे. कॅम्प आय थिंक नाही करू शकत, पण उगा असं बसणं वगैरे ते ठीक आहे, ते करू शकतो. खूप वेळ ऑफ रोडिंग केल्यानंतर हा रोड मिळाला. सिनिक व्ह्यू सहित मजा येते पळवायला आपल्याला. चिंचलिंग सरळ कागद जातं 24 किलोमीटर. इकडे धनकरला जातं. आपल्याला धनकरची मॉनेस्ट्री बघून यायला. नुसतं वर चढून चढून तिकडं, आता तिकडं वर जायचं. मज्जा आहे. आता त्यात नवीन ऑफ रोड आहे. स्पितीचं पात्र किती मोठं आहे. थोडा असा दिसतंय का सगळं हे डोंगरातलं. हे ढंकर गाव आहे, तिथं जायचं आपल्याला. अजून 4 किलोमीटर राहिले, पण काय बेकार फॉर्मेशन आहे गावाचं. म्हणजे हे इथं एक आणि हे दिसतंय ते अलीकडलं, तिथं तुम्ही हे पण करू शकता. होमस्टे पण आहेत, जे राहू पण शकता तिथं. रस्ता कुठं आहे.
हो. हे खालनं डोंगर असं असून तिथं वर राहते ती लोक. हे असलं डोंगर आहे ती लोक कशी राहते ती काय बेकार आहे. स्केरी तर लयच बेकार आहे. ऑफ रोडिंग आहे. कॅमेरा बंद करायला सुद्धा हात वर करता येईल. थोडा विषय झालाय. तो जो डांबरीवाला रस्ता होता तोच घ्यायचा होता. तिथे पुढे येतो तो वरनच मॉनेस्ट्रीकडे जातो. हा जातोय रस्ता पण गाडी थोडी लांब राहून थोडं चालत जावं लागतंय. गाडी लांब ठेवून एवढं सामान घेऊन जाणं थोडं रिस्की आहे. त्यामुळे आता महागारी वळून चाललं. आता लागलोय त्या डांबरी रोडला. आता इथून डायरेक्टली आपण मॉनेस्ट्रीपाशी जाणार. वेलकम टू धनकर. हॉटेल आहे मला तर पहिल्यांदा. मॉनेस्ट्री सारखंच बांधलं हॉटेल. तिकीट चालू आहे. चलो. अरे यार ट्रॅफिक लागलं इथं. निघाला गाडी अडकली. निघत धनकर मॉनेस्ट्रीची एंट्रन्स. इथं बुट काढायची आहेत. एंट्रन्स आहे. इथनं असं आज जाऊन इकडे एक मॉनेस्ट्री थिंक पूर्ण दगडात हे केलेलं आहे. ते गेलेलो इथनं अजून एक रूम आहे. जुन्या काळाचे फोटोज वगैरे हे सगळं काय आहे. पण ह्याची हाईट खूप कमी आहे. अंधारात काही दिसत नसल्यात. ते खोली आहे. आय थिंक किचन आहे. आणि ह्यातून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर तिकडून आपण बाईकवरून आलोय. आणि असा व्ह्यू आहे मॉनेस्ट्रीच्या बाहेर. आणि ही नदी. आता धनकर मॉनेस्ट्रीला व्हिजिट करून झालेली आहे. आता हलतोय काजाकडं. मस्त की आता काजाला जातो
आणि आपल्या होमस्टेवर आराम करायला. ते आधीचे सगळे व्हिडिओ दाखवले ना आतले, ती आहे ती मॉनेस्ट्री, त्याच्या आत आहे सगळं. आम्ही तिथे गेलो होतो टॉपपर्यंत. धनकर मॉनेस्ट्री. आता धनकर विलेजला उतरायला चालू झालं. आता ते बघू शकता, मगाशी तिथं होतो, आता खाली हळूहळू जाईल आता. आता तो धनकरवाला रस्ता उतरला, आता लागलोय काजाच्या रस्त्यावर. आता इथून एक 26 का 27 किलोमीटर काजा. चलो काजा. एकदम ग्राउंडला आलं नदीच्या शिरी. इथं सावली आहे, तिथं ऊन आहे, पण तिथंच तेवढं हिरवी झाडं वगैरे एक नंबर दिसते. वेलकम टू काजा. दुसऱ्या गाडीत थोडं काम होतं, केलंय काम. आता चाललोय आपल्या रूमकडे. ही आहे काजा, बघू शकता. हे गर्दी आहे काजात. फायनली रूमकडे चाललोय. त्या काकून न्यायला आल्या होत्या. हाँ हाँ ठीक. ही आमचा नाकोचा होमस्टे आहे, म्हणजे त्यांच्याच मी घरात राहणार. हे त्यांचं घर आहे. ठीक आहे. एंट्री. किचन, यहाँ पे खाना खा सकते हैं. अजून आणि ही रूम एक नंबर आहे. मेन गोष्ट म्हणजे हिटर आहे. तुम्ही जर हॉटेलमध्ये घ्यायला गेल तर एक्स्ट्रा पैसे घेते ती, पण हे नाही असं.